कथेचं नाव बस स्टॉप, भाग 3, लेखिका अंकिता भोईर. मी फक्त आक्रोश करत होते. तिथे नावाला माणसं होती. माणसं कसली हो? किडे होते, किडे, जे दुसऱ्या किड्यावर कीटकनाशक पडल्यावर बघत राहतात, नाहीतर पळून जातात. त्यानंतर मी बेशुद्ध झाले. मला कधी हॉस्पिटलमध्ये नेलं, कधी माझ्यावर उपचार झाले याचा पत्ता नव्हता. जेव्हा जाग आली तेव्हा फक्त पट्ट्या जाणवत होत्या चेहऱ्यावर आणि सहन न होणारी जळजळ. असं वाटत होतं जिथे जळतंय तिथे नखांनी कुरतडून काढावं, पण नाही करता आलं. कधी कधी वाटलं जीव देऊन या त्रासातून स्वतःला मुक्त करून घ्यावं. दिवस लोटले आणि माझ्या चेहऱ्यावरील आग कमी झाली. घरी आली पण घरात मिट्ट अंधार, जसा माझ्या आयुष्यात झालेला काळोख. ना घरात TV, ना एक आरसा. का? तर मी माझं तोंड पाहू नये म्हणून. अर्धा चेहरा गळून गेला होता. डोक्यावर केस राहिले नव्हते. काय करणार होती मी? कशी जगणार होती? वाटलं सगळं संपवावं. तसा प्रयत्नही केला. माझ्या फ्रेंड्सनी माझ्याशी संबंध तोडले. नातेवाईकांनी अशी तोंड फिरवली की जसं माझीच चूक होती या सगळ्यात. सगळ्यांनी असं मला दूर लोटलं की जे काही झालं ते माझ्याच चुकीमुळे झालं आहे. सांगा ना, काय चुकी होती माझी? पण माझ्या आईबाबांनी माझी साथ सोडली नाही. आतून खचलेल्या मला लक्ष्मी अग्रवाल, ॲसिड अटॅक सर्व्हायव्हर, त्यांच्याबद्दल सांगितले. कसं तिने या सगळ्याविरुद्ध लढा दिला आणि कसं आज ती एक नॉर्मल आयुष्य जगते याबद्दल सांगितले. तिच्याबद्दल वाचून तिला समजून घेतलं आणि मी स्वतःला सावरले. माझ्यासोबत झालेल्या गुन्ह्यात मी विक्टीम होती, त्यामुळे मी नाही तर त्या मुलांनी तोंड लपवून फिरलं पाहिजे. मी स्वतःला सावरले आणि आईबाबांच्या मदतीने त्यांना धडा शिकवला. काय चुकी होती हो माझी? का कोणी आपल्याबरोबर होणाऱ्या गैरवर्तणुकीविरुद्ध आवाज उठवणं चुकीचं आहे का? मला तरी मी चुकीची नाही वाटत आणि म्हणून आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. कारण मी विक्टीम नाही, मी स्ट्रॉंग सर्व्हायव्हर आहे. आणि माझे आईबाबा माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहेत. आज 8 वर्षानंतर जिथं माझं आयडियल लाईफ स्टॉप झालं होतं, त्याच बसस्टॉपवरून मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार. लक्षात ठेवा, विक्टीम असणं म्हणजे गुन्हेगार नाही, पण जर त्यातून हरून लाईफ जगणं सोडून देणं हा गुन्हा असू शकतो. चला, आता मी जाते हां. माझ्या परफॉर्मन्सचा वेळ झाला आहे. बाय. कीप स्माइलिंग अँड ऑलवेज बी स्ट्रॉंग. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे, जमाना है पीछे. समाप्त. जय शिवराय.